नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, मी लिहिलेली कथा आज तुम्हाला ऐकवणार आहे. कथेचे नाव आहे अमर. ही कथा 3 भागामध्ये विभागलेली आहे. त्यातील पहिला भाग आज आपण ऐकत आहोत. अमृत हा शब्द ऐकला तर आपल्या मनात विचार येतो पौराणिक कथेतील अमृताचा, ज्यामध्ये भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून देवांना अमृत वाटले किंवा रावणाच्या बेंबीमध्ये अमृत होते. या 2-3 ओळी वाचता वाचता अचानक सर्जेराव अमरच्या हातातील पुस्तक हिसकावून घेतात. अमर हा 21 वर्षाचा नवयुवक, ज्याला कला शाखेमधून डिग्री पूर्ण केल्यावर काहीतरी आयुष्यात नवीन करायचे होते. आई वडील लहानपणीच वारलेले, त्यामुळे पुरातत्व विभागात काम करणारे डॉक्टर जाधव यांनी त्याला लहानाचा मोठा केला. शरीराने अगदी किरकोळ आणि मनातून भित्रा, फारसा कोणाच्या काही नादी न लागणारा व एखाद्याशी भांडण करण्याची हिंमत अजिबात नसलेला. पुरातत्व विभागाशी संबंधित एका फार मोठ्या व फार जोखमीच्या मोहिमेसाठी डॉक्टर जाधव यांनी आपल्या मानलेल्या मुलाला अर्थात अमरला आपल्याबरोबर घेतले होते. सर्जेराव आर्मीमधले उच्चपदस्थ अधिकारी या मोहिमेचे कॅप्टन होते. एका घनदाट जंगलात ही मोहीम सुरू करायचे ठरले होते. या मोहिमेसाठी घनदाट जंगल भागात ज्यांना मोहीम आणि लढाईचा अनुभव आहे अशाच 6 लोकांची निवड केलेली होती. परंतु सर्जेराव यांना अमर या तरुण मुलाच्या निवडीला तीव्र विरोध होता, कारण त्याला जगाचा काहीच अनुभव नव्हता. परंतु डॉक्टर जाधव यांच्या निर्णयापुढे सर्जेराव यांचे काहीच चालले नाही. या कारणामुळे सर्जेराव अमरवर चांगलाच खारखावून होता. मगाशी हिसकावलेले पुस्तक सर्जेराव त्याच्या हातात देतात. ते अमरला अगदी टोचून बोलतात. बाळा, या पुस्तकातून बाहेर ये. ही काय पुस्तक वाचण्याची जागा नाही. एका घनदाट जंगलात आलोय आपण, त्यामुळे लक्ष नेहमी समोर ठेव. हे जंगल इतके खतरनाक आहे की येथे कधी काय होईल सांगता येणार नाही. अरे, स्वतःची काळजी स्वतः घे. इथे तुला सांभाळायचा ठेका आम्ही घेतलेला नाहीये. इतके सगळे ऐकूनही अमर काहीच उत्तर देत नाही. उलट तो आतून खूपच दुखावला जातो. तेवढ्यात डॉक्टर जाधवांचे असिस्टंट डॉक्टर सुर्वे म्हणतात, सर्जेराव, आता सोडून द्या सगळं. या पोराला जर काही जंगलात झालं तर मी याची काहीही जबाबदारी घेणार नाही, हे आत्ताच सांगून ठेवतोय. हे संभाषण चालू असतानाच सर्व मोहिमेतील लोकांना एकाच वेळेस एकदा उजवीकडे नंतर डावीकडे हेलकावे बसत असतात. कारण या मोहिमेसाठी हे सर्व लोक 2 हत्तींवर बसून जंगलातून मार्ग काढत जात असतात. पुढील हत्तीवर सर्जेराव, अमर व डॉक्टर सुर्वे, तर मागील हत्तीवर डॉक्टर जाधव आणि सर्जेरावांचे 2 सहकारी बसलेले असतात. सर्जेराव व त्यांचे सहकारी हातात बंदूक, चाकू आणि अशा काही शस्त्रांनी सुसज्ज असतात. कोणत्याही प्रकारच्या कुठल्याही संकटासाठी अगदी तत्पर आणि सावध. जंगलातून हत्तीवरून प्रवास करताना मध्येच डोक्याला लागणाऱ्या झाडांच्या फांद्या हातातल्या मोठ्या कुऱ्हाडीने व चाकूने वार करून तोडत पुढे पुढे सर्वजण जात होते. ही पुरातत्व विभागाची मोहीम घनदाट जंगलातील एका विशिष्ट भागासाठी आखली गेली होती. पण तो विशिष्ट भाग नेमका कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती तशी फारशी कोणालाच नव्हती. कारण की आत्तापर्यंत जुन्या काही पुरातत्व विभागाच्या पुस्तकामध्ये देखील ठळक अशी काहीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे पुढील मार्ग हा सामान्य ज्ञानाच्या आधारेच करावा लागणार होता. फक्त एकच पुसटशी माहिती उपलब्ध होती, ती म्हणजे ती विशिष्ट जागा ही पडझड झालेली दगडी बांधकामाची ओसाड अशी जागा आहे. परंतु
ही मोहीम करण्याचा हेतू म्हणजे शतकानुशतके जी एक विशिष्ट संस्कृती येथे अस्तित्वात होती तिचा परिचय करून घेणे हा होता. म्हणजे असे सगळ्यांना सांगण्यात आले होते. जसे जसे सर्व लोक घनदाट जंगलात आतमध्ये जाऊ लागले तसा तसा उष्णकटिबंधीय भागातील वातावरणामुळे दमट वातावरण, उष्णता यामुळे सर्वजण हैराण झाले होते. त्या जंगलातून जाताना अनेकदा प्राण्यांचे आवाज येत होते. तसेच बऱ्याचदा झाडांवर विषारी सापांचे दर्शन देखील होत होते. आता या सगळ्यांना पुढे एक नदी किनारा लागतो. समोर दिसणारी नदी ही फारशी खोल नव्हती. जेमतेम 2 ते 3 फूट पाणी नदी तळापासून वर होते. तेवढ्यात सर्जेराव हत्तीवरील माहुतांना नदी किनाऱ्यावरच थांबण्याचा इशारा करतात. त्यानुसार सर्वजण नदी किनाऱ्यावर थोड्या वेळासाठी हत्तीवरून उतरतात. सर्वांनी बराच वेळ हत्तीवर बसून अवघडलेले शरीर हातपाय जोरजोरात वर खाली हलवून व कंबर वाकवून मोकळे केले. सर्जेरावांनी विचारले, डॉक्टर जाधव, इथपर्यंत आपण बरोबर आलोय ना? जाधव म्हणाले, हा, बरोबर आलोय. कारण की ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला सुरुवातीचा नदी किनारा लागणार अशी माहिती मी वाचलेली आहे. डॉक्टर जाधव अत्यंत बारकाईने आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाबद्दलची माहिती आपल्या डायरीमध्ये लिहित होते. सर्जेराव सर्वांना सांगतात, इकडं लक्ष द्या. आपण सर्वजण काही वेळ इथे विश्रांती घेणार आहोत आणि मग नंतर पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. सर्वजण खाण्याचा डबा उघडून थोडेफार खाऊन घेतात. डॉक्टर जाधव अमरची विचारपूस करतात. अमर बाळा, तू ठीक आहेस ना? अमर म्हणाला, हो, मी ठीक आहे. हे बघ, कोण काय बोलतंय याबद्दल फार विचार करू नकोस. असे म्हणून ते प्रेमाने अमरच्या डोक्यावरून हात फिरवतात. हे बघ बाळा, या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मनुष्याचा काही ना काही सहभाग एका मोठ्या उद्दिष्टासाठी असतो. म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? ते ते जाऊ दे. अमरच्या पाठीवर वेदना होत असतात. डॉक्टर जाधव विचारतात, अरे काय झालं, पाठीत दुखतंय का? अहो अहो काय नाही. माझ्या पाठीला जो जन्मापासूनचा काळा डाग आहे ना, तो भाग भडका मारत आहे. इतका की जणू काही जळक्या गरम सळईचे चटके कुणीतरी दर थोड्या क्षणानंतर देत आहे असे मला जाणवतंय. ऐक. डॉक्टर जाधव त्याच्या पाठीचा काळा डाग बघतात. ते शांत राहतात, पण त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक येते. डॉक्टर जाधव म्हणतात, काळजी करू नकोस. हे मलम लाव, थोडे बरे वाटेल. ते त्याला मलम देतात. आज जर तुझे आई वडील असते तर त्यांना तुझा नक्कीच अभिमान वाटला असता. बघता बघता तो नदी किनारा आता काळोखात बुडू लागतो, कारण रात्र आरंभ झालेला असतो. आता नदी किनाऱ्यावरच तंबू ठोकून रात्री थांबण्याची व्यवस्था केली जाते. अमर रात्री झोपता झोपता विचार करू लागतो, डॉक्टर जाधव नसते तर माझ्या आयुष्याचे काय झाले असते. त्यांनी मला अनाथालयातून घरी आणले, मला सांभाळले, आई वडिलांचे प्रेम दिले, मला शिकवून ग्रॅज्युएट केले. खरंच त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त झाला. या विचारामध्येच अमरला गाढ झोप लागली. आता अमरला स्वप्नांमध्येच काही दृश्य दिसू लागली.
श्रोते हो, अमर या कथामालिकेचा पहिला भाग आज इथेच संपन्न होत आहे. लवकरच आम्ही दुसरा भाग घेऊन येत आहोत. तोपर्यंत अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.